सकाळी फार काही खास नसतात, पण काहीतरी दिवस खास असतात. रोजची आपली तीच कामं तरीही त्यात मनाला खूप शांततेने जातात. आजची सकाळी तशीच आहे, निवांत आणि साधी आणि आपलीशी वाटणारी. पण या धावपळीत आपण आपले सुख आणि आवडती कामं करत असतो रोजच. तर चला तुमच्यासोबत मी तेच शेअर करणार आहे आज. आणि माझी सकाळ कशी असते, सकाळपासून ते दुपारपर्यंत रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला बघूया साधं असं आपल्या मराठी गृहिणीचं रुटीन. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. सकाळपासूनच बाकीची कामं तर झालेलीच आहे. आता मी इथे बाकी दुसरी सगळी कामं झाली. पाणी वगैरे आलं, भरलं गेलं, मुलं शाळेत गेली आहेत. मग त्याच्यानंतर सतीश ते उठले होते. आमचा चहा राहिला होता म्हणून चला म्हटलं आता शूट करूया. चहा बनवत आहे मी. थोडासा चहा घेतला की मग अगदी अजून कामं करायला छान अशी स्फूर्ती येते. सकाळचा चहा म्हणजे फक्त चहा नसतो, तो थोडासा आराम असतो, थोडा संवाद असतो आणि दिवसाची छान अशी सुरुवात होत असते. पण तो थोडासा लेटच झाला आहे आमचा आज. म्हटलं चला तुमच्यासोबतही शूट करूया. माझा चहा लेट झाला आहे. बाकीची कामं करत 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 तुम्हाला माहीतच आहे, नेहमीच मी माझ्या बोलण्यात सांगत असते की पाणी वगैरे आलेलं असतं, ते भरायचं वगैरे असतं, म्हणून मग खूप लेट होऊन जातं कधी कधी. मग यश आणि पल्लक दोघे स्कूलमध्ये गेले. सकाळी 5:30 पावणे 6च उठलेला असतो. पण मग त्यांचा करत करत मग कधी कधी मला शूट करायला टाईमच नसतो. पण तेही रुटीन तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. कधी कधी लंच बॉक्स म्हणजे यशचा बनवताना वगैरे तेही शूट तुमच्या सोबत मी खूप दिवस झालं केलेलं नाही आहे, तेही शूट करणार आहे लवकरच. तर आता घरातली कामं वगैरे आवरून घेऊ म्हटलं. त्याच्या आधी भाजीवाली वगैरे आली होती, तर भाजी वगैरे मी इथे घेऊन घेतलेली आहे. आणि सकाळी सकाळी भाजी, आता थंडी आहे ना, तर दारात अशा लोकलवाले राहतात ना, ते येतात कधीतरी भाजी द्यायला. तर मग त्यांच्या जाऊन भाजी घेतली. छान तर फ्रेश होते. म्हटलं घेऊया, थंडीमध्ये भाजीपाला वगैरे खाल्लेला खूप चांगलं असतं. तर म्हणून मग घेऊन घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने की आता क्लिनिंग वगैरे करून घेत आहे मी इथे. थोडीशी म्हटले साफसफाई वगैरे करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं म्हणजे झाडझूड पूसपास वगैरे केली ना सगळं, तर बरं वाटतं घरामध्ये थोडंफार. कारण की धूळ येते आणि ती कुठून येते, रोजच्या रोज कितीही साफ केलं तरी काही कमी होत नाही. आणि मुलं जिथल्या तिथे कपडे वगैरे टाकत असतात, तर ते सगळं सोडून जात असतात. सकाळी त्यांचीच धावपळ असते इतकी, जायचं असतं म्हणून बघा कपडे वगैरे प्रेस करून घेतले. प्रेस वगैरे तशीच खाली ठेवून गेले आहेत. कपडे वगैरे काढून जे घालायचे, कोणते नाही चेंज करायचे, याचं ते युनिफॉर्मच असतं, तेही सगळे टॉवेल वगैरे टाकतात ते बाहेर. बाकी तसं करून जातात. पण दुसरी कामं भरपूर इकडे तिकडे काय काढायचं असतं त्यांना, लेक्चर वगैरे सगळं पडलेलंच असतं. मग सगळी कामं आवरून घेतली. किचन, बेडरूम, हॉल सगळं झाडझूड करून घेतलं, पोछा मारून घेतला. मग त्याच्यानंतर म्हटलं चला थोडंसं रेडी होऊन जाऊया. आज रेडी झालीच नव्हती मी. तर घर सांभाळताना स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं हे तितकंच गरजेचं असतं. त्याच्यानंतर म्हणजे 5 ते 10 मिनटं स्वतःसाठी रोज दिलेच पाहिजे, तर ते मी नेहमीच देत असते. तर सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावून घेते. मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. मॉइश्चरायझर लावलं ना आपली स्किन राहते, कारण ड्राय नाही होत स्किन. आणि छानपैकी दिवसभर म्हणजे आता इतकी कामं असतात आपल्याला, याच्यानंतर किचनची कामं असणार आहे आणि त्याच्या आधी जरी तुम्ही केलं ना तरीही चांगलं येतं. मग त्याच्यासाठी क्रीम वगैरे लावून घेतली. त्याच्या आधी मॉइश्चरायझर लावून घेते, मग छान असतं. तुम्ही जर बाहेर जाणार असेल तर सनस्क्रीम वगैरे लावून घ्यायची. मी फक्त क्रीम वगैरे लावते, सिम्पल असं असतं माझं. तर या पद्धतीने मेकअप सकाळी सकाळी थोडेसे 5 मिनटं मी आवरून घेते. केस वगैरे व्यवस्थित विंचरून घेतलेले आहेत. क्रीम वगैरे लावली, त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते थोडी, किंवा पावडर लावते मी, कोणतेही कसं लावून घेते. आणि काजळ आणि लिपस्टिक माझ्या खूप आवडीचं आहे आधीपासूनच. मला खूप आवडतात लिपस्टिक आणि काजळ लावायला. तर तेही लावून घेतलेलं आहे मी इथे. थोडंसं लावलं की आपलं नॉर्मलच आहे, रोजच्याच वस्तू आहे. आणि तितक्याचंच जरी आपण लावलं ना तरी छान आणि मस्त असं आपला चेहरा आणि छान असं दिसत असतं. तर असंही केलं तरी आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि पुढच्या कामांना अजून स्फूर्ती येते.
तर किचनमध्ये आली, सगळं झालं माझं. त्याच्यानंतर किचनमध्ये येऊन पालक ब्लांच करून घेतलेली आहे. तुमच्याशी ते शेअर करायचं राहिलं. पालकची जुडी होती, गरम पाण्यामध्ये टाकली, थोडीशी काढून घेतली, ब्लांच केली आहे. आणि काय बनवू हाच विचार खूप वेळपर्यंत चालत होतो. पण ही बेसिक तयारी करून घेतली होती. अद्रक, लसूण, हिरवी मिरची वगैरे. मग शेवटी माझा बेत झाला की म्हटलं चला काहीतरी आपण आता सिंपलच बनवू. सिंपल म्हणजे दुसरं भाजी चपाती सगळं वेगळं करण्यापेक्षा म्हटलं छानपैकी असे पालक आलू पराठे बनवून घेऊया. तर तेच बनवून घेत आहे. ब्लांच केलेली पालक मी इथे आता मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेत आहे. मी इथे चांगली बारीक आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे, स्मूथ. त्याच्यात पाणी वगैरे नाही टाकायचं, नाही तर ते उडतं खूप मिक्सरमधून. तर मग ब्लांच केलेलं पाणी काढलेलं ते पालक छान वाटून घेतलेले आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली. आणि सगळं छोटीशी परात आहे माझी, ज्याच्यामध्ये पीठ भिजून घेणार आहे मी. तर आपल्याला चपातीचं पीठ कसं भिजतो आपण त्याच पद्धतीने इथे भिजवून घेणार आहे मी. आणि त्याच्यामध्ये पीठ घेऊन घेतलेलं आहे, गाळून घेतलं. त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. थोडंसं इथे अजवाईन टाकून घ्यायचं आहे. म्हणजे कसं पालक वगैरे काही खाल्ल्यावर आपल्याला पोटाला काही व्हायला नको म्हणून, गॅस वगैरे, म्हणून अजवाईन थोडीशी टाकायची. आणि तीळ टाकून घेतलेली आहे थोडीशी. तर हे सगळं मिक्स करून आता याची छानपैकी डो बनवून घ्यायचा आहे. तर आपण चपातीचा कसं करतो डो त्याच पद्धतीने करून घ्यायचा आहे. तुम्ही ह्याच डोपासून छानपैकी असे पुरीसुद्धा बनवू शकता, म्हणजे पालक पुरी होती ती. तर मी इथे आलू पराठे बनवून घेणार आहे, पालक आलू पराठे. त्याच्यासाठी हा डो तर रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. थोडीशी चटणी हवी ना, शेंगदाण्याची चटणी खूप छान आणि टेस्टी लागते याच्यासोबत. तर इथे बटाटे वगैरे बॉईल करायला ठेवले होते, ते काढून घेतले, त्याची साल काढून घेतली. आता ते मॅश करून घ्यायचे आहे. त्याच्या आधी त्याच्यामध्ये मी इथे थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं अद्रक आणि 1-2 लसूणच्या पाकळी याची पेस्ट करून घेतली. आणि त्याच्यामध्येच थोडंसं बडीशोप वगैरे टाकली होती, थोडंसं जिरं आणि आता कोथिंबीर असं ह्या पद्धतीने सगळं टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आणि हे छानपैकी बटाटे इथे मॅश करून घेणार आहे मी. चांगलं मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला हाताने, दाबून. नाही तर मग तुम्ही बटाटे किसूनही घेऊ शकता. तर चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. हिरवी मिरचीची पेस्ट वगैरे आपण आलू पराठे करतो ना त्याचप्रमाणे त्याचं सारण बनवायचं आहे. तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता आवडत असेल तर, पण मी ग्रीनच टाकते नेहमी. तर तीच पेस्ट इथे टाकून घेतलेली आहे. बेसिक म्हणजे आपला ठेचा बनवून टाकून घ्यायचा आहे. तर या पद्धतीनेही तुम्ही पराठे लाटू शकता, म्हणजे तुमचं सारण बाहेर नाही येणार. तर मी बघा एकच छोटासा डो घेतला, गोळी घेतली, ते लाटून घेतली गोल. आणि त्याच्यातच आपण जसं पुरणाची पोळी भिजतो ना त्याप्रमाणेच पुरण भरतो ना तसं भरून घ्यायचं आहे बटाट्याचं सारण. तर ते भरून घेतलं, वर असं मोदकासारखं करून घेतलं आणि मग लाटायला घेतलेलं आहे. पण असंही केलं ना तरीसुद्धा सारण कधी कधी बाहेर निघतं. तर थोडंफार निघालं होतं अशा पद्धतीने. आणि अजून एक दुसरी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर तिच्याने अगदी छान आणि मस्त असे पराठे होतात, बिलकुल सारण बाहेर आलेलं नाही आहे. तर आता तो एक पराठा तयार झाला, तो गॅसवर टाकलेला आहे. दुसरा बनवून घेणार आहे. बघा लाटून घेतलं आणि मध्ये बटरफ्लायसारखं असं 2 पार्ट आपल्याला एका छोटी चपाती लाटून त्याचे करून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला बटाट्याचा छोटासा गोळी बनवून इथे घ्यायची आहे, ती मध्ये ठेवून घ्यायची आणि सगळ्या साईडने दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी करत आहे. त्याच पद्धतीने प्रेस करून सगळ्या साईडने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याला छान प्रेस करून घ्यायचं आणि हाताने असं दोघी साईडने दाबून घ्यायचं आहे. आणि नंतर त्याला पीठ लावून तो पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि जो पराठा टाकलेला आहे ना त्यालासुद्धा बघत राहायचं. छानपैकी तेल लावून घेतलं, आलटून पलटून छान मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. पण तो आधीचा बनवला ना त्याच्यापेक्षा हा अगदी छान बनतो मस्त. आपल्याला हवा तसा आपण मोठा छोटा लाटू शकतो तुम्ही. तर मी थोडेफार मोठेच केलेले आहेत, काही छोटे काही मोठेच केलेले आहेत मी इथे. कारण त्याच पद्धतीने अगदी छान आणि त्याचं सारणही बाहेर येत नव्हतं म्हणून लाटायलाही छान वाटले. तुम्ही बघू शकताय अगदी पराठा न वाटता अगदी बारीक मस्त झालेला आहे, चपातीसारखाच अगदी.
तर अशा पद्धतीने तो पराठा बनून गेलेला आहे. हा बघा, मस्त तेल लावून छान त्याला खरपूस दोघी साईडने किंवा तूप लावू शकता तुम्ही आणि मस्त शेंगदाण्याची चटणी, दही अशा पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता आणि खाऊ शकता. खूप टेस्टी लागतात गरम गरम. त्याच्यासोबत काही नसले, नुसता पराठा आणि दही असली ना साधी तरीही चालतं. खूप छान आणि टेस्टी लागतात. तर अशा पद्धतीने पराठे बनवून घेतले होते मीने. तर सोपं म्हटलं, मग ते विचार करण्यातच इतका वेळ घालवण्यापेक्षा म्हटलं आज मस्त आणि छान असे पराठे झाले होते टेस्टी. तर घरात सगळ्यांनाच आवडले हे पराठे. इतके छान झाले होते आणि सारण अगदी बाहेर कुठेच निघालेलं नाही. बघू शकताय तुम्ही, मस्त तयार होतात. जेवणं वगैरे करून घेतली, सगळ्यांचं झालेलं आहे. दिवस असाच हळूहळू पुढे सरकत जातो आणि जेवण, मग भांडी वगैरे सकाळपासूनही तेच काम असतं आणि पुन्हा एक साधी शांत मस्त अशी दुपार. तर अशा साध्या क्षणांमध्ये आयुष्य खरं सुंदर वाटत असतं. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. माझा दिवस तुमच्यासोबत शेअर केला त्याबद्दल.